नमस्कार, माझं नाव आहे डॉक्टर पुरुध्वन आणि आज या व्हिडिओमध्ये आपण एव्ही फिस्टुलाबद्दल बोलणार आहोत कारण किडनीचे पेशंट येतात. ते विचारतात, डॉक्टर साहेब आम्हाला सांगितलं आहे की एव्ही फिस्टुला बनवायचं आहे, तर आम्ही ते करावं की नाही? लोकांना खूप भीती वाटते कारण त्यांना वाटतं की ही शस्त्रक्रिया आहे, खूप मोठी शस्त्रक्रिया आहे, तर त्याचे फायदे, त्याचे तोटे काय आहेत? पाईप टाकली जाईल का? असे अनेक प्रश्न किडनीच्या पेशंटच्या मनात येतात. जेव्हा त्यांना सांगितलं जातं की तुम्ही फिस्टुला बनवा, तेव्हा हा एव्ही फिस्टुला नेमका काय असतो? ही शस्त्रक्रिया किती मोठी असते? आता आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया. जेव्हा किडनी पूर्णपणे खराब होते, जेव्हा डायलिसिससाठी दुसरा कोणताही पर्याय राहत नाही, तेव्हा डायलिसिस सोपं करण्यासाठी फिस्टुला तयार केला जातो. आता हा जो फिस्टुला आहे, तो नेमका काय असतो आणि आपण त्याला एव्ही फिस्टुला का म्हणतो, हेही आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया. एव्ही फिस्टुला म्हणजे तुमच्या आर्टरी आणि व्हेन यांच्या दरम्यान असलेला कनेक्शन, त्यालाच आपण फिस्टुला म्हणू शकतो. तर जर तुम्ही तुमच्या हाताकडे पाहिलंत, तर तुम्हाला इथे निळ्या रेषा दिसतील. ही जी निळी किंवा हिरवी दिसते, ती आपली व्हेन असते, जी आपला घाण रक्त पुन्हा हृदयाकडे नेत असते. अशाच प्रकारे एक लाल रंगाची असते, पण ती आतल्या बाजूला असते, जी सामान्यपणे आपल्याला दिसत नाही. जे लोक खूप गोरे असतात, त्यांच्या त्वचेची जिथे खूप पातळ असते तिथे कधी-कधी तुम्हाला त्यांच्या चेहऱ्यावर किंवा हातावर पातळ-पातळ पट्ट्या लाल रंगाच्या दिसू शकतात. या पातळ-पातळ रेषा म्हणजेच कॅपिलरीज असतात. पण याचंच मोठं रूप, ज्याला आपण आर्टरी म्हणतो, ती खोलवर असते. आता ही जी खोलवर असलेली आपली आर्टरी आहे आणि जी आपली व्हेन आहे, या दोन्हींना जेव्हा आपण एकमेकांशी जोडतो, लहानशी सर्जरीच्या मदतीने, त्याला आपण एव्ही फिस्टुला म्हणतो. याचा फायदा असा होतो की वारंवार डायालिसिससाठी पर्माकॅथेटर वापरावा लागत नाही. आपण 2 सिरीज घालून काम करू शकतो. रक्त देण्याचं आणि देण्याचं काम अगदी सहजपणे तिथूनच होतं. त्यामुळे डायालिसिस सोपं करण्यासाठी, हे तयार करण्यासाठी एव्ही फिस्टुला सल्ला दिला जातो. आता पेशंट म्हणतो, मला फिस्टुला बनवायचा आहे की माझ्या पर्माकॅथेटरवरच राहायचं आहे? डायलिसिसच्या पर्मा कॅथेटरमध्ये सर्वात मोठी अडचण म्हणजे जसं हवामान थोडं दमट असेल किंवा थोडीशी घाण असेल, हवा जास्त असेल, तर तुमच्या पर्मा कॅथेटरमध्ये इन्फेक्शन होण्याची शक्यता जास्त असते. इन्फेक्शन झालं तर सेप्सिस होण्याची शक्यता असते. वारंवार ताप येण्याची समस्या दिसून येऊ शकते. कधी कधी असं होऊ शकतं की 9-9चा ताप सतत राहतो, कारण तो शरीरात परकीय वस्तूसारखा वागत असतो, ज्यामुळे रिकव्हरीमध्ये अडचण येते. हे सगळ्यांमध्ये होत नाही, काही केसेसमध्येच होतं. म्हणून डायालिसिससाठी व्ही फिस्टुला तयार केली जाते. म्हणजे आज तयार केली तर 45 दिवस त्याला मॅच्युअर होण्यासाठी लागतात. जो जखम झाली आहे, ज्यावर टाके घातले होते, ते टाके सुटण्याचा वेळ असतो आणि जखम भरून येण्याचा काळही संपलेला असतो. त्यामुळे 45 दिवसांचा वेटिंग पिरियड असतो. आता यासोबतच कधी कधी काही कॉम्प्लिकेशन्सही दिसून येतात, जसं की फिस्टुला तयार केली पण ती चालली नाही. शरीराने जेव्हा प्रतिसाद दिला, तेव्हा त्या फिस्टुलाला आपोआप बंद केलं. या अशा छोट्या छोट्या कॉम्प्लिकेशन्स असतात. आता महिलांमध्ये काय होतं की शरीर खूपच सडपातळ असतं, त्यामुळे त्यामध्ये आर्टरी आणि व्हेन शोधायला अडचण येते. म्हणजे आर्टरी आणि व्हेन सापडत नाहीत किंवा त्या इतक्या बारीक असतात की त्यांना तुम्ही शिवू शकत नाही, त्यांना एकमेकांशी जोडू शकत नाही. काही लोकांमध्ये काय होतं की जर तुम्ही जोडायचा प्रयत्न केला, तर त्या फाटायला लागतात, क्रॅक व्हायला लागतात, त्यामुळे तिथेही फिस्टुला तयार होत नाही. अशा छोट्या छोट्या कॉम्प्लिकेशन्स दिसू शकतात, पण यामुळे घाबरण्याची गरज नाही. तुम्हाला नेहमी तुमच्या किडनीवर लक्ष ठेवावं लागतं. जर तुमची किडनी खराब व्हायला लागली असेल आणि डॉक्टरांनी तुम्हाला एव्ही फिस्टुला करायला सांगितलं असेल आणि किडनी लेव्हल 10 पेक्षा जास्त असेल, तर तुम्ही फिस्टुला करून घ्या. पण जर तुमच्या किडनी लेव्हल 5, 6, 7च्या आसपास असेल, तर तुम्ही पूर्ण प्रयत्न करा की हा लेव्हल पुढे जाऊ नये. आता क्रिएटिनिनबद्दल तुम्हाला समजून घेण्याची गरज आहे की ते कधीच आपोआप वाढत नाही. काही ना काही दुसरी आजारपण असतात ज्यामुळे आपल्या किडनीला नुकसान पोहोचतं आणि त्यामुळे किडनीने काम करणं थांबवून किट आणि युरिया वाढवायला सुरुवात केली. यामध्ये 80% कारण काय असतं? हाय ब्लड प्रेशर आणि हाय शुगर लेव्हल. जर बीपी किंवा शुगर तुमच्या आयुष्यात नसती, तर किडनी खराबही झाली नसती. आणि जर तुम्ही आज हे व्हिडिओ पाहत असाल आणि तुमचं बीपी किंवा शुगर वाढलेलं असेल,
तर हेच तुमच्या डायालिसिसचं सर्वात मोठं कारण ठरेल. म्हणून जर आपल्याला हवं असेल की आपली किडनी खराब होऊ नये, तर आपल्याला आपल्या आजाराच्या मुळाशी जाऊन काम करावं लागतं. आणि किडनी फेल्युअरच्या केसेसमध्ये 80% वेळा मूळ कारण असतं बीपी आणि शुगर. म्हणून आजचं आपलं बीपी तपासा, शुगर टेस्ट करा आणि खात्री करा की ते नॉर्मल लेव्हलवर आहे. तुम्हाला तुमचं बीपी आणि शुगर कोणत्याही किमतीत नियंत्रणात आणावं लागेल. आता पेशंट म्हणतात, डॉक्टर साहेब, तुम्ही मला जितका परहेज सांगाल, मी सगळा परहेज पाळीन. परहेज किडनी फेल पेशंटसाठी आवश्यक आहे. पण गरजेपेक्षा जास्त परहेज केल्यास पेशंटचं शरीर बिघडायला लागतं. शरीराकडे ताकद राहत नाही कारण पेशंट काहीच खात नाही. फक्त थोडीफार भाजीरोटी खातो. भूक लागत नाही. शरीर कमकुवत होतं. जेव्हा शरीर कमकुवत होतं, तेव्हा शरीरातले सगळे अवयव, सगळे अंगसुद्धा कमकुवत व्हायला लागतात. मग ते तुमचे फुफ्फुसे असो, हृदय असो किंवा किडनी कमकुवत असो किंवा नसो. कारण तुम्ही जे अन्न खाताय, तेच अन्न किडनीपर्यंत पोहोचतं. जर तुमच्या शरीराला अन्न मिळालं नाही, तर तुमच्या किडनीलाही अन्न मिळालं नाही. मग अशा केसेसमध्ये काय होतं की जेव्हा आपण वजन कमी करतो, तेव्हा सुरुवातीला आपल्याला क्रिएटिनिन लेव्हल 1-2 महिन्यात खाली जाताना दिसतं. रुग्णाला वाटतं, अरे छान, माझं क्रिएटिनिन कमी व्हायला लागलं, मी प्रयत्न केला, माझी किडनी सुधारायला लागली. पण 2 महिने जसजसे जातात, शरीरात इतकी कमजोरी आलेली असते की आता किडनीकडे काम करण्याची ताकदच उरलेली नसते. मग क्रिएटिनिन लेव्हल झपाट्याने वाढायला लागतो. शरीरातला जो प्रोटीन होता तो संपलेला असतो. पायांमध्ये सूज येऊ लागते. तुमचं हिमोग्लोबिन खूपच कमी राहायला लागतं. पलंगावरून उठणं, बसणं, चालणं, फिरणं सगळं बंद झालेलं असतं. भूक पूर्णपणे गेली असते. आता अशा पेशंटला तिथून बाहेर काढणं खूपच अवघड होऊन जातं. म्हणून तुम्हाला हे समजून घेणं गरजेचं आहे. जर तुम्ही 40 वर्षांचे असाल तर पुढची 40 वर्षांची तुम्हाला योजना आखावी लागेल. फक्त 12 महिन्यांची योजना आखायची नाही. तेच काम करायचं आहे जे पुढची 40 वर्ष करू शकाल. त्यामुळे खाण्यापिण्यात काही गोष्टी बंद कराव्या लागतील. आंबट बंद होईल, गूळ बंद होईल, कदाचित सैंधव मीठी बंद करावं लागेल. पण पोळी भाजी तर कोणत्याही परिस्थितीत खावीच लागते. जर तुम्ही पोळी भाजी खाणंही सोडलं किंवा खूपच कमी केलं तर, किंवा मर्यादित भाज्याच खात असता, किंवा दिवसभरात 2 वेळा जेवताय, 11 पोळ्या खाताय. जर अशी डाएट घेत असाल तर स्वतःला हेल्दी ठेवणं, तुमचे डायलिसिस थांबवणं जवळजवळ अशक्य होत जातं. म्हणून तुम्हाला हे समजून घ्यायला हवं की बीपी, पीसी कंट्रोल करून तुम्ही तुमच्या शरीराला ताकद द्यायची आहे, कमकुवत करायचं नाही. वजन वाढवू नका, वजन कमीही करू नका कारण वजन कमी केलं तर तुमची तब्येत दिवसेंदिवस बिघडेल, गुंतागुंती वाढतील आणि हॉस्पिटलचे फेरे वाढतील. म्हणून तुम्ही तुमच्या शरीराला ताकद द्यायची आहे, तुमच्या अवयवांना ताकद द्यायची आहे आणि जेव्हा तुम्ही त्यांना ताकद देता, खाण्याने, औषधांनी तुमचे किती स्तर खाली येतात. मी तुम्हाला स्वतः रिपोर्ट दाखवतो. तुम्ही रिपोर्ट बघा, स्वतःहून समजून जाल. पेशंटला भेटा, स्वतःहून समजून जाल की हे इतकं अवघड काम नाहीये.